चारुता, तू 2018 साली फ्लॅट कितीला घेतलेलास 65 लाखाला. आणि आता 2026 मध्ये किंमत किती आहे? 85 lakhs. ज्यावेळेला तू फ्लॅट घेतला होतास त्या प्रॉबब्ली तू फोमो मध्ये घेतला होतास ना, की येस येस. एकदम प्रीमियम प्रॉपर्टी आहे, प्रॉबब्ली 65 लाखाचे घेई, 3-4 वर्षांनी 1-1.5 करोड नको व्हायला, असं वाटलं होतं तुला? येस 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 नक्कीच. पण मग त्या काही अशा विचाराचा काही भांडा फुटला का तुझा? इन रियालिटी नाही वाढत आहेत तेवढे. ओके, पण दॅट इज अ गुड साईन. म्हणजे तुम्हाला त्याला फ्लॅट घ्यायचा होता, तुम्ही फ्लॅट घेतला. येस. पण अजून एक मिस्टेक मला आठवतीये की तुम्ही एक कुठला तरी फ्लॅट, तुमचा जो पहिली प्रॉपर्टी होती ती विकून तुम्ही ही घेणार होता, त्याचं काय झालं? तेव्हा असं वाटलं 2 प्रॉपर्टी आहे, चांगलं आहे. तेव्हा ते विकलं नाही. तेव्हाही 40 लाख किंमत आहे, आजही त्याची 40 लाखच किंमत आहे. रिडेव्हलपमेंटला गेली नाही ती. हे 8 वर्षापूर्वी त्याची 40 लाख किंमत होती, आजही 40 लाख किंमत आहे. येस येस. सो प्रॉबब्ली तुम्ही त्याला 40 लाख ते विकले असते, लोन जरी रिपे केले असतं, विच वी डू नॉट ऍडवाइज, तरी पण आज तुमचे बरेच पैसे वाचले असते, जे म्युच्युअल फंड्स मध्ये कंपाऊंड झाले असते. खूप लोक असे मिस्टेक करतात की फ्लॅट्स फोमो मध्ये जाऊन घेतात. त्यांना असं वाटतं की आज त्या फ्लॅटची किंमत समजा X आहे, तर 3-4 वर्षात ती 4X किंवा 3X होईल. असं होत नाही. रिअल इस्टेट प्राइसेस कुठेही जास्त वाढत नाही. दॅट वन नीड्स टू अंडरस्टँड. बरोबर आहे? येस सर. परफेक्ट.